श्री स्वामी समर्थ श्रोते हो, स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला सुख, संपत्ती, आरोग्य, आनंद सदा तुमच्या घरात नांदत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना। दरिद्री ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा। श्रोते हो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण श्रीपाद महाराजांना त्रिवार मुजरा करूया आणि श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंना सुद्धा आपण त्रिवार मुजरा करूया आणि आपल्या आजच्या छान आणि अशा सुंदर कथेला आपण सुरुवात करणार आहोत। एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला। तो परिस्थितीने एवढा गांजला होता की श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता। श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला। त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला। त्या जळक्या कोलिताने ब्राह्मणाची पाठ भाजली गेली व त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या। श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे ब्राह्मणा, तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास। मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असती। त्या आत्महत्येचा संबंधित सर्व पापकर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली। आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल। असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले। प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून घरी नेले। घरात जाऊन त्या पंचाची गाठ सोडून पाहिले तो काय आश्चर्य, ते लाकूड सोन्याचे झाले होते। अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली होती। श्रोते हो, आपण जेव्हा आपल्या इष्टदेवतेची सेवा करतो आणि आपले प्रश्न सुटत नाही त्यावेळेला आपण म्हणतो आपले बरेच प्रश्न मार्गी लागतात, पण जो मेन प्रश्न असतो तो आपला मार्गी लागत नाही। आपण सतत म्हणत असतो, भगवंता, हे स्वामी राया, हे श्रीपाद प्रभू, माझे प्रश्न का सुटत नाही आहेत। पण बघा, योग्य वेळ येण्यासाठी हे भगवंतालाही योग्य वेळ बघावी लागते आणि आपल्याला द्यावं लागतं। त्याचप्रमाणे जर आपली योग्य वेळ आली त्यावेळेला आपला पदर सुद्धा कमी पडतो, म्हणजे आपली झोळी सुद्धा कमी पडते, एवढा आपला भगवंत आपल्याला देण्यासाठी तयार असतो। आणि असं कुठं म्हटलं गेलेलं आहे की भगवंत आपल्याला देत नाही। भगवंत देतो, पण आपल्याला ते घेता येत नाही। श्रोते हो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचा अभिप्राय देत चला, जेणेकरून मला पुढच्या कथेला सांगण्यासाठी उत्स्फूर्त असा आनंद मिळेल आणि नवीन काहीतरी तुमच्यासाठी आणण्याचा माझा नक्कीच प्रयास असतो। तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला तर अजिबात विसरू नका। ॲटलिस्ट श्री स्वामी समर्थ तरी लिहा। श्री स्वामी समर्थ। पुन्हा आपण एका नवीन भागात नवीन कथेसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो।